संपूर्ण विश्व विठ्ठल आहे. जेव्हा एखादा भक्त आपल्या भक्तीची परिसीमा पार करतो तेव्हा प्रत्येक कणाकणात अणुरेणू त्याला आपला इष्टदेव दिसत असतो. जसा संत मीराबाईंना प्रत्येक कणाकणात श्रीकृष्ण दिसायचा. मग अशा भक्ताला कुठल्याही मंदिरात जावं लागत नाही, पूजा अर्चा व्रतवैकल्य करावी लागत नाही. बसल्या जागी ती व्यक्ती आपल्या इष्टदेवाशी एकरूप होते. मग तिला मूर्ती पूजा, अभिषेक, होम, जप याची काहीच गरज पडत नाही. तुकाराम महाराजांना काय लेवलची विरक्ती होती ते आता आपण बघूया. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, हे देवा, आम्हाला जे सर्व काही मिळवायचे होते ते मिळाले. आता काही पण मिळवण्याची भावना मनामध्ये येऊ देऊ नकोस. म्हणजे काही पण मिळवण्याची म्हणजे कुठलीही इच्छा आता मनात येऊ देऊ नकोस. हे म्हणणंही किती मोठं मन लागते त्याच्यासाठी. ते जिथे पाहत होते तिथे त्यांना विठ्ठल दिसत होते. संपूर्ण त्रिभुवनात त्यांना विठ्ठलाचा संचार दिसत होता. आणि सरते शेवटी तुकाराम महाराज हे म्हणतात, सर्वात छोट्या अणूमध्ये पण विठ्ठल सामावलेला आहे आणि नभाहूनही मोठा विठ्ठल झालेला आहे. चला तर मग या संदर्भात जो अभंग आलाय तो आपण बघूया. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ दे, जेथे तेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला का. भेदा भेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी दे. तुका म्हणे अनु तुझविन नाही, नभाऊ न पाय वाडा आहे. मित्रांनो, तुकाराम महाराजांना ही विरक्ती आली आहे. त्यांच्या भक्तीने त्यांनी हे एवढे अभंग लिहिले, तुकाराम गाथा लिहिली आणि या अभंगांचा अभ्यास करताना जीवनाबद्दल वेगळा दृष्टिकोन मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला हे अभंग आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन अभंगासह भेटूया पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत लोभ असावा. रामकृष्ण हरी.